भाजप पक्ष चालवण्यात विनोद तावडे यांची मोठी भूमिका आहे। विनोद तावडे कर्तृत्ववान नेते असून जिथे पाठवू तिथे यश कसं मिळवायचं याचा ते बारकाईने विचार करतात। विनोद तावडे यांच्यासाठी अनेक पर्याय चर्चेत आहेत। ते काहीही झालं तरी मोठेच होतील याचा मला आनंद होईल। भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं हे विधान। भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा चेहरा कोण याची चर्चा सर्वत्र सुरू असताना चंद्रकांत पाटलांनी तावडेंचं केलेलं तोंड भरून कौतुक सध्या चर्चेचा विषय बनलाय। जे.पी. नड्डा यांना पक्षात मंत्रीपद मिळाल्यामुळे आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा चेहरा कोण असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं चर्चेत असताना विनोद तावडे यांचं नाव वरच्या यादीमध्ये का येतंय? भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य चेहरा म्हणून विनोद तावडेच का चर्चेत येत आहेत हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत एक नवा विक्रम केला। मोदींसोबत 71 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली। भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना एनडीएच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालंय। त्यामुळे भाजपकडून नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा शोध घेतला जातोय। यासाठी अनेक बड्या नावांची चर्चा सुरू आहे। भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, सी.आर. पाटील यांची नावं चर्चेत होती। पण सर्वांनाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, त्यामुळे ही नावं मागे पडली। भाजप नव्या चेहऱ्याचा आता शोध घेत आहे। सुनील बन्सल, ओम माथुर, के.आर. लक्ष्मण ही नावं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत। या बड्या नावांमध्ये सगळ्यात वरच्या यादीमध्ये नाव आहे विनोद तावडे यांचं। आता विनोद तावडे यांचंच नाव या बड्या यादीमध्ये वरच्या स्थानावर का आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला विनोद तावडेंचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास, या प्रवासामध्ये आलेले चढउतार, वाईट परिस्थितीमध्ये पक्षासोबत एकनिष्ठ असलेली त्यांची भूमिका, महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत तावडेंचा आवाज कसा घुमला हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं आहे। विनोद तावडे महाराष्ट्र भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या यादीमधील वरच्या क्रमांकावर असलेलं नाव। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून तावडेंची सुरुवात झाली। त्यानंतर पक्षात त्यांना वेगवेगळी पदं मिळत गेली। 2002 मध्ये तावडे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले। 2014च्या निवडणुकीपूर्वी विनोद तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते। 2014 मध्ये मुंबईतील बोरिवली मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले। 2014 ते 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार असताना महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे होते। 2014ला तावडे अनेक वेळा वादातही सापडले। तावडेंनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठाला शासन मान्यता नसल्यामुळे तावडे फक्त 12वी पास आहेत असा आरोप विरोधकांनी केल्यामुळे ते वादात सुद्धा सापडले होते। 2019 मध्ये विनोद तावडेंचं विधानसभेचं तिकीट कापल्यामुळे तावडेंना मोठा धक्का बसला होता। राजकीय वर्तुळामध्ये विनोद तावडे यांचे पंख छाटल्याची चर्चा यावेळी सुरू होती। पण तरीही विनोद तावडे पक्षासोबत निष्ठेने काम करत राहिले। नाराजी कुठेही त्यांनी व्यक्त केली नाही। तावडेंना राष्ट्रीय पातळीवर यानंतर सक्रिय करण्यात आलं। 2019 नंतर राष्ट्रीय सचिव म्हणून तर 2019 मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली। 2022 मध्ये झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांसाठी समन्वयक म्हणून तावडेंनी काम पाहिलं। तावडे राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाल्यानंतर पक्षानं त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या। या जबाबदाऱ्या तावडेंनी चोखपणे बजावल्या। पक्षाने भाजपच्या मिशन 2024 साठी एका महत्त्वाच्या समितीवर तावडेंची नियुक्ती केली। इतकंच नाही तर भाजपच्या 2024च्या पायाभूत नियोजनासाठी एक समिती नेमली होती। या समितीमध्ये तावडे निमंत्रक म्हणून काम करत होते। या समितीत तावडेंवर लोकसभेच्या प्रचारासाठी केंद्र ठरवणं, राज्य पातळीवर नेत्यांचे दौरे ठरवणं, ज्या जागेवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे उमेदवार निश्चित करण्याची महत्त्वाची जबाबदारी होती। या सगळ्या जबाबदाऱ्या तावडेंनी चोखपणे बजावल्या। मूळच्या महाराष्ट्रातल्या विनोद तावडेंचा आवाज गेल्या 2 वर्षापासून दिल्लीच्या राजकारणामध्ये घुमतोय। मोदी तसेच अमित शहांनी विनोद तावडे यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या।
चंदीगड, हरियाणा आणि आता बिहार या राज्याचे ते प्रभारी राहिलेले आहेत। पक्षानं डावलल्यानंतर सुद्धा विनोद तावडे कधीही खचले नाहीत। पक्ष देईल ती जबाबदारी ते चोखपणे बजावत गेले। राज्याच्या राजकारणात त्यांनी त्यांची छाप सोडली, मात्र दिल्लीतही त्यांनी आपली मोहर उमटवली। आता हे सगळं पाहता विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य चेहरा असू शकतात हे म्हणणं काही चुकीचं ठरणार नाहीये। तावडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा चेहरा होऊ शकतात का, याबद्दल राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांना विचारलं असता ते म्हणतात, विनोद तावडे हे नाव आता भारतामध्ये सगळीकडे पोहोचलंय। लोकसभा प्रचारादरम्यान तावडेंनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात। भाजपमध्ये कोणाला घ्यायचं याचा निर्णय तावडेंकडे आहे। त्यांचं पक्षातलं स्थान खूप मोठं आहे। तिकीट नाकारलं तरी तक्रार न करता तावडेंनी केंद्रामध्ये प्रामाणिकपणे काम केलं। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही, त्यामुळे अध्यक्षपद एखाद्या मुरब्बी नेत्याकडे जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता तावडेंचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुढे येऊ शकतं, असं राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित म्हणतात। नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी भाजपनं RSSवर सोडल्याची चर्चा आता सुरू आहे। नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असं बोललं जातंय। अनेक बड्या नेत्यांची नावं या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत असताना मूळचे महाराष्ट्रातले असलेले विनोद तावडे यांचं नाव आता या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वरच्या यादीमध्ये आहे, वरच्या स्थानावर आहे। तुम्हाला काय वाटतं, विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य नाव आहे का? विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात का? यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।